राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या AI समिट 2023 दरम्यान यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले शर्ट काढून भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून भाजपने आता काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने अलिबाग येथे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात आंदोलन केले. अलिबाग मांडवा रस्ता रोखून धरत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजप अध्यक्ष चित्रा पाटील यांच्यासह अलिबाग पंचायत समिती सदस्य प्रियदर्शिनी पाटील, ज्येष्ठ नेत्या मंजुषा कुद्रे मूर्ती, मंदा बळी सहभागी झाले होते. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. मुर्दाबाद, मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद. होतेच, लोकशाहीमध्ये टीका होते, पण होत असताना आपल्या देशाची प्रतिमा डागाळायचा राईट कुठच्याही पक्षाला नाही. कारण AI समिट हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं, तर ते आपल्या देशाचं होतं, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं होतं, टेक्नॉलॉजीचं होतं, त्या टेक्नॉलॉजीमधनं होणाऱ्या अर्थकारणाचं होतं. म्हणून अशा प्रकारे जो समिट उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आंतरराष्ट्रीय लेवलच्या एखाद्या AI समिटमध्ये होतो, तो भारतासाठी कमीपणा आहे. आणि म्हणून आपण ह्या गोष्टीचं आंदोलन करणार आहोत. ह्या गोष्टीचं काँग्रेस ह्या बौद्धिकतेचा आपण आज निषेध करण्यासाठी म्हणून सगळ्यांनी एकत्र आंदोलन करायचं आहे. सर्वांना हे मान्य आहे का नाही? चला मग आंदोलनाला. एकंदरीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये IT सुविधा, डिजिटलायझेशन हे अतिशय जलद गतीने आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्या पण काही आंतरराष्ट्रीय ज्या स्तरावरच्या गोष्टी असतात, म्हणजे G20 असेल किंवा एखादं समिट असेल, ऑलिम्पिक सारख्या गोष्टी असतील, तर हे करत असताना त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी आपल्या देशामध्ये घेऊन येणं हे आपल्या एका देशासाठी प्रतिमेची गोष्ट असते. आणि हे करत असताना ते यशस्वी करणं आणि यशस्वीरित्या ते संपूर्ण जगाला दाखवणं हे सुद्धा आपल्यासाठी एखादी प्रतिमेची गोष्ट असते. आणि हे करत असताना आपण आज बघतोय की AI समिटसारखी एखादी आंतरराष्ट्रीय लेवलवरचं समिट जेव्हा आपण भारतामध्ये करत आहोत, तर ते करत असताना त्याचं जे अर्थकारण आहे, त्याच्यातनं होणारे जे नवीन पिढीसाठीचं जे एक मेसेज आहे, तो हा आहे की AI टेक्नॉलॉजीमध्ये आपण नुसतंच कन्झ्युमरमध्ये न राहता आपण AI टेक्नॉलॉजीमध्ये लिडरशिपमध्ये पुढे जातो आहोत. आणि हे करत असताना आपल्या तांत्रिकदृष्ट्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या अर्थकारणाशी जुडलेल्या आहेत. आणि ते करत असताना जेव्हा AI समिटसारखं जेव्हा आपल्या देशामध्ये जेव्हा समिट होत आहे, तेव्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून तिथे अतिशय बौद्धिक दर्जा कुठेतरी खालावला गेलेला दिसला. त्यांनी ते ज्या प्रकारे विभित्सपणे तिथं निदर्शनं केली, त्याच्यामध्ये आपण संपूर्ण जगामध्ये आपली भारताची प्रतिमा ही खाली गेली. आणि ती योग्य आहे का, हा आमचा आंदोलनातनं निषेधातनं हा प्रश्न काँग्रेस पार्टीला आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा असे काही विषय असतात तेव्हा देशविरोधी, देशद्रोही ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे संपूर्ण जगामध्ये आपली भारताची प्रतिमा ही खालावण्यासारखी असते. उदाहरणार्थ जेव्हा अणु करार झाला, उदाहरणार्थ जेव्हा कोविडसारखं संकट संपूर्ण देशावर आलं, उदाहरणार्थ एखादा दहशतवादी हल्ला जेव्हा आपल्या देशामध्ये झाला, तेव्हा सर्व पक्षीय, सर्व धर्मीय संपूर्ण देश एकत्र येताना आपण बघतो आहोत. जेव्हा AI समिटसारखं जगातलं समिट अतिशय पुढच्या 50 वर्षाला तांत्रिकदृष्ट्या पुढे घेऊन जाणारं समिट जेव्हा भारतामध्ये होत आहे, तेव्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा निषेध करणं म्हणजे संपूर्ण AI समिटला च्या प्रयत्नाला कुठेतरी खालच्या पातळीवर नेण्यासारखं नाही आहे का?
एक गोष्ट जर चुकीची असेल तर तिची सुधारणा करू शकतो, आपण संवाद साधू शकतो. त्या चुकीला सुधारणा करायची त्या संपूर्ण AI समिटच्या प्रयत्नावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. देशामधून अनेक त्या AI समिटमध्ये प्रतिनिधी आलेले होते. बहुसंख्य म्हणजे 50हून अधिक आंतरराष्ट्रीय लेवलवरचे तिथे समिट मध्ये आले नव्हते का? आलेले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता का? घेतलेला. तिथे MOUs घडले नव्हते का? घडलेले. मग ह्या सगळ्या प्रयत्नांवर तुम्ही नकारात्मकतेने प्रश्नचिन्ह उभं करू शकता का? नाही करू शकत. तर त्यामुळे जेव्हा असं जगामध्ये देशव्यापी जेव्हा एखादं समिट होत असतं तेव्हा तुम्ही देशासाठी म्हणून तिथे उभे राहिलेले असतात. देशाची प्रतिमा ही तिथे लागलेली असते आणि हे समिट हे AI माध्यमातनं तुम्ही टेक्नॉलॉजीमधनं लीडर होत आहात. तर त्याच्यासाठीचं राजकारण हे फक्त 5 वर्षाचं असतं, पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जेव्हा पुढे जाता ते तुम्ही पुढच्या पिढीसाठी 50 वर्षासाठी पुढे जाता. त्यामुळे अशा ह्या गोष्टीला आमचा निषेध आहे.